नांदेड़ के हाईटेक अस्पताल ने अपनी तिब्बी महारत का एक अनोखा मुजाहरा करते हुए सिर्फ 640 ग्राम वजन के नवजायदा बच्चे को जिंदगी का तोहफा दिया। जदीद तिब्बी सहूलियात, इंतहाई निगहदाश्त और माहिर डॉक्टरों की 2 माह की अनथक कोशिशों के बाद बच्चे को सेहतमंद हालत में 55 दिनों के बाद अस्पताल से डिस्चार्ज किया गया। तफसीलात के मुताबिक ये बच्चा 33 हफ्ते के हमल के दौरान पैदा हुआ था। ये एक पेचीदा केस था क्योंकि ये जुड़वा बच्चों का हमल था। इब्तदाई तौर पर एक बच्चे की रहम में नशोनुमा की गई थी, जिसकी बरवक्त तशखीस अंकुर वुमेन्स हॉस्पिटल के माहिरीन ने की। डॉक्टर नामदेव भूरे, माहिर अमराज निस्वा, ने बताया कि मुमकिन खतरात के पेश नज़र 33 हफ्ते में दोनों बच्चों की पैदाइश का फैसला किया गया ताकि माँ और बच्चों की ज़िंदगी को महफूज बनाया जा सके। इलाज के हवाले से दी गई मालूमात के मुताबिक 640 ग्राम वजन वाले बच्चे को पैदाइश के फ़ौरन बाद हाईटेक अस्पताल के जदीद नौज़ायदा इंतहाई निगहदाश्त यूनिट NICU में मुंतकिल किया गया। अस्पताल के माहिरीन, जिनमें डॉक्टर संतोष के बोमनाले, डॉक्टर सचिता N भूरे, डॉक्टर अजीत सिंह बैस, डॉक्टर उदो M वाडजे और डॉक्टर नागेश पांडागड़े शामिल है। इन लोगों ने रात दिन मेहनत करते हुए बच्चे को जदीद तनफ़ुस मशीनों और दीगर लाइफ सपोर्ट सिस्टम की मदद से ज़िंदगी दी। बच्चे पर मुसलसल 55 दिनों तक इलाज जारी रहा और सेहतियाबी के बाद इनका वज़न 1600 ग्राम तक पहुंच गया। इस दौरान बच्चे के तमाम आज़ा ने मामूल के मुताबिक काम करना शुरू कर दिया। अस्पताल के डॉक्टरों ने बताया कि हालिया बरसों में प्री मैच्योर बच्चों की पैदाइश में इजाफा हुआ है, जिसके लिए जदीद सहूलियात वाले अस्पतालों की अशद ज़रूरत है। नांदेड़ जैसे शहरों में जदीद सहूलियात की फरहमी ने बड़े शहरों जैसे हैदराबाद और पूना जाने की ज़रूरत को कम कर दिया है, जिससे मरीजों का वक्त और पैसा दोनों बच रहे हैं। इस केस में ख़ास बात यह थी कि बच्चे के वालिदैन को 20 साल बाद औलाद की खुशी नसीब हुई। जुड़वा बच्चों के केस में पेचीदगियों के बावजूद हाईटेक अस्पताल की टीम ने माँ और बच्चों की ज़िंदगी को महफूज बनाने में एक कामयाबी हासिल की। इस कामयाब इलाज पर वालिदैन ने हाईटेक अस्पताल और अंकुर वुमेन्स हॉस्पिटल की पूरी टीम का शुक्रिया अदा किया और अस्पताल की खिदमत को सराहा। ये वाक़या नांदेड़ में तिब्बी शोबे के लिए एक अहम संग मेल साबित हुआ है। ती सुरूला म्हणजे अशी काहीच नव्हती, म्हणजे वाचायचं म्हणजे गॅरंटी फुल नव्हतीच। पुन्हा साहेबांना सांगितले, बोमनाळे साहेब आपले भुरे साहेब आहेत, ह्यांनी सांगितले की आपण प्रयत्न करू, असं काही गॅरंटी फुल नाही, प्रयत्न करू, आपण त्याच्यावर ट्रीटमेंट देऊ, त्याच्या सल्ल्यानुसारच चालले आम्ही त्याच्यावर। आता एकदम ओके आहे, एकदम चांगली आहे। आज जुने एकाची स्ट्रॉंग आहे, आता हे बी चांगलंच आहे, स्ट्रॉंगच झालेलं आहे हे आता। मी डॉक्टर भुरे, अंकुर हॉस्पिटलचा कन्सल्टंट आहे। हे पेशंट सुरेखा चौलवाड हे आमच्याकडे मागच्या 2 वर्षापासून ट्रीटमेंट घेतात। त्यांना लग्नाला 20 वर्ष झाले। ते एक साधारणतः 1 वर्षापूर्वी त्यांना प्रेग्नन्सी राहिली, पण आम्ही जेव्हा 1.5 महिन्याचा असताना सोनोग्राफी तेव्हा कळालं की त्यांना जुळे बाळ आहेत। 2 जुळे बाळांची वाढ ही 5 महिन्यापर्यंत व्यवस्थित चालू होती। 5 महिन्यानंतर एका बाळाची वाढ कमी होत होती आणि दुसऱ्या बाळाची वाढ ज्यांच्या डेटप्रमाणे चालत होती। पण असं बऱ्याचदा काही कारण नसताना सुद्धा एका बाळाची वाढ कमी होते आणि एका बाळाची वाढ नॉर्मल असते। त्याला असं काही कारण नसतं। ह्या केसमध्ये फक्त एकच होऊ शकतं की जो वाढ कमी आहे ते बाळ मध्येच दगावू शकतं आणि ते जे दुसरं बाळ आहे, जे चांगलं नॉर्मल ग्रोथ, ज्याची बाळाची ग्रोथ नॉर्मल आहे, त्याला ते त्रास देऊ शकतं, त्याला डॅमेज करू शकतं। आम्ही त्याच धोका टाळण्यासाठी आम्ही दर 10 दिवसाला त्यांना बोलवत होतो, सोनोग्राफी करत होतो की ह्या बाळाची कंडिशन कशी आहे आणि नॉर्मल ग्रोथवाल्या बाळाची कंडिशन कशी आहे। पण झालं असं की 8वा महिना लागल्यानंतर पेशंटचं BP वाढलं। पेशंटचं BP वाढल्यामुळे आम्हाला डिलिव्हरी करणं गरजेचं होतं। आम्ही 8व्या महिन्यात त्यांची डिलिव्हरी केली। डिलिव्हरीच्या वेळेस एका बाळाचं वजन नॉर्मल म्हणजे नियर अबाउट 2 किलो होतं आणि दुसरं जे बाळ होतं ज्याची वाढ 6 महिन्यापासून झाली नव्हती त्याचं 640 ग्रॅम वजन होतं। म्हणून दोन्ही बाळाला NICU लागत होतं, पण मोठ्या बाळाला NICU का 1-2 दिवसाचा पिरियड लागत होता, पण छोट्या बाळाला हा NICU मध्ये ठेवणं गरजेचं होतं। खूप खर्चिक गोष्ट असल्यामुळे आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की तुम्ही सरकारीत ठेवून द्या, सरकारीत ठेवा, कारण खूप दिवस लागतील, तुमच्यानी पैशाची सोय होईल नाही होईल माहीत नाही। पण त्यांनी डिसिजन घेतलं की आम्ही हे चांगल्या NICU मध्येच ठेवणार। मग आम्ही त्यांना ह्या NICUचं नाव सजेस्ट केलं, कारण आम्हाला यांच्या मागचे पण अनुभव होते की आमचे असे 2-3 बेबी जे काही 600, 700, 640 असे होते,
ते मागच्या 5 वर्षामध्ये बऱ्याच वेळेस ते चांगले होऊन गेले असल्यामुळे आम्ही त्यांना मग इथला रेफरन्स दिला आणि मग त्यांनी हे बाळ 2 महिन्यापूर्वी इथं ॲडमिट केलं आणि ते आज डिस्चार्ज होत आहे. ठीक. हे जे बाळ असं फार कमी वजनाचे कमी दिवसाचे बाळ असतात यांना बरंचसं देखभाल करावं लागते ICUमध्ये. सगळ्यात प्रामुख्याने यांना जे त्रास असते, जर जंतुसंसर्ग या बाळांना झालं तर हे दगावतात. तर जंतुसंसर्ग अवॉइड करणे हे सगळ्यात प्रामुख्याने आपलं काम असते आणि ते आम्ही इथे एवढी दक्षता घेतो त्या गोष्टीची की प्रत्येक स्टाफला हात धुवायला लावणे, प्रत्येक स्टाफ सुई लावताना पण हँड ग्लोव्ज वापरून ते सुई लावणे आणि पूर्ण इंजेक्शन देताना पूर्ण दक्षता घेऊन व्यवस्थित ते इंजेक्शन देणे, हे दक्षता घेणे फार महत्त्वाची असते जंतुसंसर्ग न होणे. कारण जंतुसंसर्ग झालं तर हे बाळ वाचत नाही. आणि असे बाळ जर आपल्या नांदेडला उपचार न करता समजा हे हैदराबादला आपण यांना पाठवलं तर तेच खर्च त्यांना जवळपास 15 ते 20 लाखापर्यंत येते. जर 55, 60 दिवस ते तिथं राहिले तर तेच उपचार आपल्या फार कमी दरात नांदेडमध्ये हे शहरमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि लेवल 3 NICU आहे. इथं आपण कसं डोळ्याचे डॉक्टर आहेत, हृदयाचे डॉक्टर आहेत आणि मेंदूचे डॉक्टर आहेत, ते सगळ्यांचं आपण सहभाग घेऊन या बाळाला उपचार करतो. या सगळ्यांचं उपचारामध्ये वाटा असतो आणि हे सगळ्यांच्या मदतीने आपण बाळाचं पूर्ण शारीरिक विकास होतं आहे की नाही होते त्यावरती आपण लक्ष देतो. आत्ता हे बाळ आपण सुट्टी झाल्यानंतर बी या बाळाला आपण फॉलोअपमध्ये ठेवणार आहे. पुढील 6 महिने ते 1 वर्षापर्यंत हे बाळाला आम्ही रेग्युलरमध्ये फॉलोअपमध्ये ठेवणार आहेत, जेणेकरून बाळाचं वजन वाढत आहे की नाही आहे, त्यांची डोळ्याचा विकास होते की नाही होते आणि मेंदूरित्याने हे बाळ पुढे चालून कसं नॉर्मल डेव्हलप होते का, हे सगळ्या गोष्टी आम्ही बघत राहणार आहे. हे सगळं जे ICU वर्क आहे हे एकटं डॉक्टरांचं ने होत नाही. हे ग्रुप डॉक्टर जे आमचं ग्रुप आहे 6 ते 60 नवजात शिशु तज्ञ डॉक्टरचं आहे आणि सोबत मदतीला हृदयरोग तज्ञ, डोळ्याचे डॉक्टर, ह्या असं पूर्ण चमू लागते असे बाळांना उपचार करण्यासाठी. आणि पूर्ण सिस्टर आमचं स्टाफ या सगळ्यांचं वाटा आहे बाळ आणि चांगलं होण्याचं. मी डॉक्टर संतोष बोमनाळे, निओनेटॉलॉजिस्ट आहे इथे हायटेक हॉस्पिटल येथे. आमच्याकडे अंकुर हॉस्पिटलमधून एक बाळ 2 महिन्यापूर्वी ॲडमिट झाले होते. जुळे होते. त्यापैकी एक बाळ जे होतं ते 2 किलोच्या वरच्या वजनाचं होतं आणि एक बाळ 640 ग्रामचं. त्यामुळं आम्ही एका बाळाची तर गॅरंटी दिली होती, वजन चांगलं होतं. दुसरं जे बाळ होतं ते 640 ग्रामचं असल्यामुळे त्या बाळाच्या जीवाची गॅरंटी आम्ही दिली नव्हती. पण आम्ही प्रयत्न करू आणि हे बाळ वाचवण्यासाठी सगळं करू म्हणून त्यांना सांगितलं होतं. तर नातेवाईकांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्या बाळाला आमच्याकडे ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर आम्ही बाळाची त्या हायटेक हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट केली. जवळपास 55 दिवस हे बाळ आमच्याकडे ॲडमिट होतं ICUमध्ये आणि जन्माचं वजन 640 ग्राम आणि आज सुट्टीचं वजन 1600 ग्राम झालेलं आहे बाळाचं. अगोदर आम्ही या बाळाला NICUमध्ये ज्या काळजी घ्यायच्या असतात, आमचं जे हे NICU आहे हे टर्शरी केअर सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये प्रीमॅच्युअर बेबी जे जन्माला येतात 500 ग्रामपासून जे बाळ जन्माला येतात, 24 आठवड्याच्या पुढचे जे बाळ असतात, ह्या सगळ्या बाळांना आपल्या NICUमध्ये सुविधा उपलब्ध आहेत. आणि टर्शरी केअर सेंटर असल्यामुळे इथे 6 जणांची टीम आहे, 30 बेडचं NICU आहे, जेणेकरून अगोदर हैदराबादला काही पेशंट्सला पाठवायची गरज पडत होती, जी गरज आता पडत नाही. ज्या सगळ्या सुविधा आता नांदेड शहरामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत NICUमध्ये. तर जन्मल्यानंतर बाळाचं किती वजन पाहिजे आणि कमी झालं तर काय धोका राहतो? जन्मल्यानंतर बाळाचं वजन हे कमीत कमी 2 किलोच्या वर पाहिजे आणि 2.5 किलो ते 3 किलो असेल तर अजून चांगलं. तर 2 किलोच्या खालचे जे बाळ असतात किंवा हे एक्स्ट्रीम प्रीमॅच्युअर बेबी जे असतात 1 किलोच्या खालचे जे बाळ आमच्याकडे ॲडमिट होतं, या बाळांचा विकास झालेला नसतो. या बाळांना मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, हृदयाला छिद्र असणे, फुफ्फुसाची वाढ न होणे आणि प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. तर असे बाळ हे जंतुसंसर्ग होऊन सुद्धा दगावू शकतात NICUमध्ये, म्हणजे एवढे प्रीमॅच्युअर असतात हे बाळ. मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, या बाळांची सगळी ट्रीटमेंट ही NICUमध्ये करावी लागते. सुरुवातीला या बाळांना व्हेंटिलेटरवरती घेऊन फुफ्फुसामध्ये सर्फॅक्टंट नावाचं इंजेक्शन द्यावं लागतं. त्यानंतर CPAP, ऑक्सिजन, ह्या सगळ्या सुविधा बाळांना देत राहावं लागतात. सुरुवातीला नळीद्वारे दूध देतो आपण. जसं जसं बाळाचं वजन वाढत जाते तसं तसं बाळाचं नळीद्वारे दूध आपण वाढवत जातो. पोटाची जशी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे आपण बाळाचं दूध वाढवतो. आणि यासाठी स्किल्ड स्टाफ लागतो. म्हणजे NICUमध्ये जे बेबी ॲडमिट असतात त्या बाळाला बोलता येत नाही, त्याला सांगता येत नाही, तर त्या बाळांना ना डॉक्टर्सची टीम चांगली लागते आणि स्टाफ चांगला लागतो. तर हे सगळं आउटकम जे आहे बाळाचं हे डॉक्टरांवर आणि सगळ्या स्टाफवर अवलंबून असते.
तर तो टर्शरी केअरचा स्टाफ आमच्याकडे आहे.